हॅलो. हॅलो. हां, हॅलो. बोला. हां, बोला. हा, भाग्यश्री बोलते मी. हो, बोला मॅडम. हा, मला ना एक एन्क्वायरी करायची होती. हं, अ, हं. हे ओल्ड एज आहेत आजी, 94 इयर्स ओल्ड. हं, हं. तर त्यांना सांभाळायला सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास असं कोणी मिळू मिळू शकतं का? बाई. कुठे आहे आम्ही? आमेनोरामध्येच. मॅडम बघायला लागेल कारण की एक म्हणजे कमी वेळाचे तेच 2 टाईम येऊन जाऊन पैसे पूर्ण दिवसाचे घेतील. यात जाणं-येणं डबल होणार त्यांना. हम्म, हम्म, हम्म. अच्छा, पूर्ण दिवसाचे घेतात का? हो, मग कसं आहे ट्रॅव्हलिंग डबल होते ना आणि बाया अच्छा, मग आणि कसे आहेत किती तासाला, तासाचे किती आहेत? काय? तासाचे किती पैसे आहेत? तासाचे म्हणजे किती तासाचे घेणार आहे? समज तुम्ही 8 म्हणजे मला तासाचे एका तासाचे किती असतात? समज आपण 1 तासाचे सकाळी घेतले तर 2,000 चा हिशोब होतो. 1 तासाचे 2,000 का? ₹2,000 हां. अच्छा. आणि आणि जर 10 तासाचे घेतले तर ₹16,000. दर रविवारी सुट्टी. जर 2 सुट्ट्या पाहिजे असेल तर ₹17,000. दर रविवारी सुट्टी, आणि मग त्या दिवशी कोण सांभाळणार त्या मग पेशंटला? हो मॅडम, जर म्हणजे सुट्टी न घेणारी पाहिजेल का तुम्हाला? नाही, म्हणजे मी तेच विचारते की असं म्हणजे कारण शक्यतो कसं ज्यांचं आहे पेशंटचं काम असतं ना, ते सुट्ट्या नसतात त्यांना. हो मॅडम, पण कॅल्क्युलेशन मग पूर्ण महिन्याचं होतं. अच्छा, अच्छा, म्हणजे दोन कारण हजार आम्ही आहे का? पेशंटचे जास्त देतच नाही, बेबी सिटरच देतो आणि त्यात 2 सुट्ट्या असतात हा, ते किंवा तर मला 4 सुट्ट्या माहितीच आहे, असतात. पण मी जस्ट तुमच्याकडनं आयडिया घेते की बाबा असेल तर किती. समज सकाळी तीन हो, मग तासाचं पर डेच्या हिशोबाने जे एक्स्ट्रा होतील ते द्यायला लागतील. अच्छा, अच्छा. मी तरी पाठवतो रेट वगैरे पाहून घ्या तसं. हा, चालेल. मला हं. ते पाठवा तुमचं, हो, मी बघते त्याच्यात. ओके, चालेल, ठीक चालेल. आहे. थँक्यू. हो.